नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मंडळी, आजची आपली रेसिपी आहे चिकन पुलाव। आणि चिकन पुलाव बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। मी माझ्या पद्धतीप्रमाणे तुमच्याबरोबर माझी रेसिपी शेअर करत आहे। रेसिपी जर तुम्हाला आवडली मंडळी तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी सगळे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील। आणि शेअर नक्की करा। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ह्याच्यासाठी मी घेतलेले आहेत बासमती राईस। बासमती राईस किमान मी हाफ केजी घेतलेले आहेत। हे माझ्या बाउलप्रमाणे मी 2 बाउल हाफ घेतलेले आहेत। आणि मग हे पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून 3-4 वेळा हे भिजत ठेवले आहेत, तर अर्धा तास। आणि मग आपण आता गरम मसाला पावडरची तयारी करूया, जी आपण पुलावमध्ये यूज करणार आहोत। ह्याच्यासाठी मी घेतलेले आहे धणा 1 टेबलस्पून, बडीशेप घेतलेली 1 टेबलस्पून, तेजपत्ता घेतलेला आहे 2-3, छोटी हिरवी इलायची घेतलेली आहे 2, काळी इलायची घेतलेली आहे 1, जावित्री घेतलेला आहे 1, चक्री फूल घेतलेला आहे 1, जायफळ घेतलेला आहे मी अर्धा। मग याची पावडर करून घेऊया मिक्सर ग्राइंडमध्ये। गॅसवरती पातेले ठेवलेले आहे तापत। आता त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून पण किमान 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकणार आहोत। आता याचे जिरं टाकणार आहोत, लाल मिरची टाकणार आहोत, काळी मिरी, दालचिनी आणि 1 मोठी इलायची आणि 2 छोटी इलायची, तेजपत्ता 2-3। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा मी घेतलेले आहे मीडियम साईजचे 2 घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला थोडा शिजवायचा आहे। थोडा लालसर होत आला की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टॅमॅटो पण आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे। एक टॅमॅटो आपल्यासाठी बस आहे। आणि जास्त पण टॅमॅटो घ्यायचे नाही, कारण का मग ते लाल टॅमॅटोमुळे आपल्या पुलाव पण थोडा लालसर होतो। तर मी एकच टॅमॅटो घेणार आहे। आपला कांदा लालसर होत आला आहे, थोडासा शिजत आला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत। टॅमॅटो टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। आणि आता आपण चिकन एका साईडला वॉश करून घेऊया। हे आता चिकन मी घेतलेलं आहे, हाफ केजी घेतलेलं आहे चिकन वॉश करून। आता हे शिजलेलं आहे कांदा आणि टॅमॅटो, आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत आणि चिकन पण व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत चम्मचने। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मी अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून ठेवलेली, ती मी टाकणार आहे 2 टेबलस्पून। आणि मग हे आपण एकजीव करून घेऊया, हे सगळे जिन्नस व्यवस्थित वर खाली करून घेऊया, चम्मचने हलवून घेऊया व्यवस्थित। आणि मग ह्याला आपण ठेवूया झाकण लावून 5 मिनटं, 5 ते 10 मिनटं ठेवणार आहोत झाकण लावून। आणि मग तोपर्यंत आपण करणार आहोत, जे आपण गरम मसाला तयार केलेला आहे ना, त्याची आपण ते आणि दहीचं आपण पेस्ट करणार आहोत। पेस्ट म्हणजे दहीमध्ये तो गरम मसाला आपण ॲड करून मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। इथे मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून दही। आणि मग ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे 2 टेबलस्पून गरम मसाला, जी आपण पावडर बनवलेली त्याचीच पेस्ट पावडर ही टाकणार आहोत 2 टेबलस्पून। आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून आपण ह्या चिकनच्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपण आता चिकनमध्ये ॲड करूया। आणि मग हे व्यवस्थित आपल्याला ॲड करून मग आपल्याला हे ठेवायचं आहे 10 मिनटासाठी, तरी आपण हे असंच ठेवणार आहोत थोडंसं शिजेपर्यंत चिकन, आणि कच्चा पण जाईपर्यंत झाकण लावून ठेवणार आहोत। हे व्यवस्थित ऑइल पण आलेलं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत आणि आता झाकण लावून आपण 10 मिनटासाठी ठेवूया। आणि मग आपण हे झालेलं आहेत आपले 10 मिनटं। हे व्यवस्थित थोडंसं शिजलेलं आहे चिकन, कच्चा पण निघालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत। तांदूळ पण आपला अर्धा तास झालेला आहे, भिजलेला आहे व्यवस्थित। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून मग एकजीव करून घेऊया सगळं। आणि ह्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत।
आणि मग ह्याच्यामध्ये आपण एक लिंबू पिळून टाकणार आहोत। लिंबू आपण टाकतो कारण की आपला राईस सुटसुटीत होण्यासाठी। आणि आता इथे आपल्याला थोडंसं पाणी कमी वाटतंय, तर थोडंसं आपण पाणी ॲड करूया। इथे किमान अर्धा ग्लास आपण पाणी ॲड करूया। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, कोथिंबीर। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता। मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकते आणि मग इथे कोथिंबीर टाकते। इथे आपण थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवणार आहोत उकळी येईपर्यंत। उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे। आणि आता इथे उकळी आपली यायला लागलेली आहे, झाकण काढूया। आता ही बघा उकळी यायला लागली, आपलं पाणी पण कमी होत चाललेलं आहे। आता पाणी पूर्ण ऑब्झर्व झाला, पाणी कमी झालं की आपण ते दमाला ठेवणार आहोत। हे बघा इथे आता आपलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे, पूर्ण म्हणजे थोडं कमी झालेलं आहे। आता आपण हे दमाला ठेवूया। मंडळी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कशी झाली। तर चला हे दमाला ठेवूया 10 मिनटं। हे दम करून झालेलं आहे माझे 10 मिनटं। तुम्ही पाहू शकता तांदूळ कसा फुललेला आहे आणि चिकट नाही झालेला आहे, एकदम खुलखुलीत। जेव्हा हे थंड होणार तर अजून सुटसुटीत होणार चिकन पुलाव आपला। तर आता हे सर्व करा रेडी झालेलं आहे, पण 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे। मंडळी हे आपण चिकन ग्रेव्ही बरोबर, चिकन कालवण आपण बनवतो, चिकन रस्सा त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो आणि ग्रेव्ही बरोबर तर खूपच छान लागतं। तर मी याच्याबरोबर चिकन ग्रेव्ही पण बनवलेली, तर हे मी चिकन ग्रेव्ही बरोबर सर्व करणार आहे। तर हे आपलं चिकन पुलाव रेडी झालेलं आहे सर्व करण्यासाठी। तर बाय बाय मंडळी, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग।